माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं झालं का चहा पाणी संध्याकाळचा? आता माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि जेवण बनवलं आहे मी. तर म्हटलं चला आले मी मुंबईला. रात्री खूप उशीर झाला मला, 10-10:30 वाजले यायला. तर म्हटलं चला, आणि सकाळपासून पण म्हणजे सकाळी व्हिडिओ काढला नाही. तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढावा आणि बोलावा. तर आता कामावरले सगळं माझं आणि प्रवास झाला. तर तशीच कामावर जावं लागलं सकाळी मला. आणि तिथून येऊन पण काही आराम भेटला नाही. काय घरातलं काम, कपडे वगैरे होते भरपूर धुवायचे. आणि आता बनवलं जेवण. तर बनवलं आळूच्या वड्या, चपाती बनवली. तर चला तुम्हाला दाखवते मी. मस्तपैकी तव्यात वड्या तयार होत्या सगळ्या छान अशा. माझा मोबाईल खराब झाल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. तर आणि बाहेर पाऊस पडतोय बघा, पाऊस चालू झाला आहे. आणि प्रवासाने खूप थकून जात आहे. 2 दिवस माझा सारखा प्रवास झाला, त्याच्यामुळं जरा डोकं वगैरे म्हणजे दुखतंय माझं. दंद होते जरा जाऊन येऊन प्रवास एवढा लांब म्हटल्यावर. चला 5 मिनिटाचा व्हिडिओ काढावा, बोलावं. आणि बाहेर एवढा जोरात पाऊस चालू झाला आता. रात्री काही झोप नाही झाली, लवकरच उठावं लागलं. कामावर जावं लागलं. कामात झोप येत होती आणि घरी आल्यावर पण झोप नाही. आता मला एवढी सध्या झोप आलेली, डोळे दुखतेच माझे झोप नसल्यामुळे. गावाला गेलो पण आराम काय भेटला नाही. रात्रीचा प्रवास, पुन्हा घरी जायला 1:30-2 वाजले. त्याच्यानंतर स्वयंपाक केला. मच्छी नेली होती जाताना, मच्छीचं कालवण, भाकरी केल्या, जेवण बनवलं. त्याच्यानंतर जेवण झाले तर 5 वाजले. आणि 5 वाजता तरी झोपायचं असं झालं. त्याच्यात आईची तब्येत बिघडली. रात्रभर परत झोप नाही. आईला जास्त त्रास होत होता, ताप, थंडी. मग आता आपल्या आईला असा त्रास होतोय ना, आपल्याला कशी झोप लागत तर नाही लागत ना. त्या रात्री पण झोप नाही. मग काल दिवसभर प्रवास झाला. काल दवाखान्यात नेलं, तिथंच 12-1 वाजले दवाखान्यात. त्याच्यानंतर गाडीला बसले. घरी यायला 10-10:30. किती झोपणार आहे, किती माणूस थकून गेला, जीव असा माझा कसा. काय करायचं. आज पण गेली होती आई दवाखान्यात. आज पण सलाईन वगैरे लावले. आता उद्या पण बोलवलं आहे, उद्या पण जाणार आहे. आता मी तर आले इकडं. आहे आमचा नंदूभाऊ नेत होतो गाडीवर. आता काय करणार, तो आहे जवळ तिथं राहतोय, तिथं जातोय तो. चला, पण तरी काळजी वाटते. आपण इकडंच आहे तिकडं असं आहे. काय करायचं. काल निघताना मला पायच निघत नव्हता. तिथे मला निघत वाटत नव्हतं, पण आता नाहीला जाणे मला यावं लागलं. बंद केला गॅस, तुम्हाला दाखवते. झाल्यात तयार. अगोदर शिजवून घेतल्या होत्या, नंतर तेलामध्ये फ्राय केल्यात मस्तपैकी. आणि चपात्या बनवल्या. गावाला गेलं ते पोत गाठून घेतली. म्हणजे आपले मणी हे पहिलेच होते, पण हे दुसरे काळे पिवळे मणी टाकले नवीन, जरा चांगली वाटते. आता व्यवस्थित बनवून घेतली. आणि म्हटलं दिवस म्हणजे टाकेल व्हिडिओ कामावून आल्यावर, म्हणजे असं. पण वेळच नाही भेटला मला आणि बोलायचं होतं. तर आईची तब्येत खूप खराब झालेली आहे. ताप वगैरे कमी नाही झाला काय नाही. उद्या परत बोलवलं आहे. उद्या 3रा दिवस होईल. आता जाती सारखी सलाईन घेऊन येते. आणि माझ्याजवळ सुट्ट्या तर झाल्या होत्या. आपण म्हणजे राहणं पण गरजेचंच होतं. पण आता इकडं
नाही येत तर मग कामावर खाडे होते, मग असं होतं. काय करावं काही समजलं नाही. असं वाटलं होतं तिला घेऊन यावं, पण ती चालायच्या परिस्थितीमध्येच नव्हती, तर कशी काय घेऊन येऊ? एवढी ताप, 100च्या वर ताप चेक केले, तर रक्त वगैरे चेक केलं, पण काही नाही, नॉर्मल रिपोर्ट आले. मला नाही त्रास होता, मला रस्त्यावर रडले तिला सोडून येताना. एवढं दुखतंय तरी उठून काम करावं लागतं तुला तसं. आता त्यांचे आरामाचे दिवस आहेत, काय ते बसून खायचे दिवस आहेत, पण त्यांच्या नशिबात नाही आहे बा काय ते भाकर बसून खायची. अजून पण कामच कष्टच करावं लागत होत त्यांना. इकडे मुंबईला जरी आलं तर जास्त दिवस राहत नाही. 15 दिवस फ्लाईट ते 15 दिवस राहिले तरी जायचं गावाला नाही राहत मुंबई. घरी भाकऱ्या असतात, वडील एकटेच असतात, मग तिचा जीव तिकडे लागतो त्यांच्याकडे. तुझा बाप एकटाच आहे घरी, तुझा बाप एकटाच आहे घरी, मला जायचंय मग ती जास्त दिवस नाही राहत मुंबई. तिथं आजारी पडली तर मग तिलाच करावं लागतं सगळं काम. वडील पण खातात असं नाही, पण घरातलं चुली पुढचं समजा स्वयंपाक हे ते सगळं भांडे घासणं, कपडे धुणं हे तर करावंच लागतं उठून. चला काय बोलावं मला कळत नाही. तरी आज दिवसभर 2-3 बाऱ्या फोन केला, कशी तब्येत बरी का बरी. मी गेले तर मी माझ्या डोळ्याने बघितलं तिची काय परिस्थिती. तिचे किती हाल होत होते मी माझ्या डोळ्याने बघितले. ठेवते, बोलते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मोठा होता.